कधी कधी ना काही गोष्टी न ठरवताच घडतात, काय ते सांगते. पण त्याआधी ना इथं छान असं टरबूज कापून घेतलं आणि उन्हाळ्यामध्ये ना असं तर होतंच की जेवणापेक्षा जास्ती वरचे म्हणजे शक्यतो फ्रूट्स किंवा काही थंड खायची इच्छा होती, म्हणून ना छान सगळ्यांनी टरबूज वगैरे खाऊन घेतलं. आणि त्यानंतर ना इकडं स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये आज ना छान चपात्या बनवायचे होते आणि साबुदाण्याची खीर. गोड तर हे कॉमन आहे, म्हणजे जेव्हा मन झालं तेव्हा करतो, काही ओकेशन वगैरे लागत नाही आम्हाला. सो खीर वगैरे बनवली, भाजी पण बनवून झाली होती. पटापट इकडं चपात्या बनवून घेतलं आणि सध्या ना नाश्ता स्किपच करत आहोत, डायरेक्ट जेवणच बनवायला घेतले आहे. आणि ताट वगैरे मांडून घेतलं, सगळ्यांनी छान जेवण एन्जॉय केलं. तसं घरातून बाहेर पडलो होतो काही वेगळंच ठरवून, पण इथं रस्त्यात मंदिर आहे, म्हटलं की तिथं जाऊया. शनिवार आहे, थोडंसं दर्शन वगैरे करू. हनुमान चालीसा वाचत होते तिथं आणि मुलं पण तिथं मंदिरमध्ये छान रमतील म्हणून तर असं काहीसं चालू आहे. संभा करणं, जय जय गुरु करणं तिचं चालूच असतं, मस्त एन्जॉय करते ती. तिथून इथं पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली आणि घरातून येताना ठरवलं की बदाम मिल्क पिऊया. आपण दुसरंच काहीसं घडलं इथं, मिल्क पण पिलो आम्ही. त्यानंतर रस्त्यातून येताना ना इथं एक्झिबिशन दिसलं होतं, जे की घरातील सामान काहीही किंवा कपडे खूप छान भेटत होते, म्हणून म्हटलं की चला बघूया. खूप छान छान गोष्टी होते आणि खूप कमी प्राईसमध्ये पण भेटत होते. आणि घरगुती सामान पण म्हणजे प्रत्येक गोष्टी इथं भेटत होते. पण तसं काही म्हणजे जे जे काही लागणार आहे तेच गोष्टी घेतलो. आणि आधूचा तर खूप आग्रह होता की हे घे ते घे, तिचा हट्ट चालूच होता. पण मी जे लागणार आहे ना तेच घेतलो. आणि एक्झॅक्टली इथून बाहेर निघताना ना पाऊस सुरू झाला होता, तेव्हा आम्ही म्हणजे गाडीवर बसलो होतो. म्हटलं की छोटं छोटं आहे तर चला म्हणले, पण झालं असं की थोडासा मोठाच येत होता आणि मनूला पांघरत होते, पण ती काही ठेवतच नव्हती. चला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि